1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोयाबीनने ओलांडला 5,000 रुपयांचा टप्पा। गेल्या काही दिवसापासून बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे आणि नापेड खरेदी केंद्र सुरू झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली आहे। दरातील पडझडीमुळे कांदा उत्पादक आले गोत्यात। यावर्षी आधीच अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे, त्यातच आता कांद्याचे दर देखील पडले। विविध जिल्ह्यातील बाजार समिती निहाय सध्याचे कांद्याचे प्रति क्विंटल दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कर्नाटक गुजरातमध्ये हमीभावाने तूर खरेदी सुरू, मात्र महाराष्ट्रात अद्याप देखील हालचाली नाही। राज्यात तूर खरेदी उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे होणार मोठे नुकसान। तूर शेंगांचे भाव वधारले, 100 रुपयाला 1 किलो मिळत आहे तुरींच्या शेंगा। सध्या थंडीच्या वातावरणामध्ये तूर शेंगाची भाजी स्वयंपाकातील खास मेनू ठरत असल्याकारणाने तुरीच्या शेंगांना 80 ते 100 रुपये किलोचा दर मिळत आहे। नवीन वर्षात होणार रेशनच्या धान्यात बदल, त्यानुसार तांदूळाऐवजी गहू वितरणाला वाढ करण्यात येणार आहे। तसेच राशनधारक लाभार्थ्यांना 20 रुपये किलो दराने साखरेचे देखील वाटप होणार आहे। एकल महिलाही ठरणार लाडकी बहीण, सरकारचा महिलांना मदतीचा हात। जिल्हा परिषद व महिला कल्याण विभागामार्फत अनेक जिल्ह्यातील महिलांना उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे। मराठवाडा विदर्भातील शेतकरी आले आर्थिक कोंडीत। राज्यातील 229 साखर कारखान्याकडून 2000 कोटीहून अधिक FRP थकीत असल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये असंतोष। बोगस कर्जमाफीवरून भाजपा काँग्रेसमध्ये चांगली जुंपली। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। 2047 पर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख पर्यंत वाढवणार, तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट। फळपीक क्षेत्र 12 लाख एकरपर्यंत नेणार, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहे। दरामुळे वाढली डाळिंबाची गोडी, डाळिंबाची आवक कमी झाल्याने दर टिकून आहे। सध्या चांगल्या दर्जेदार डाळिंबाला 150 ते 200 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। नायलॉन मांजा विक्रेत्याला 2.5 लाख तर मांजा वापरणाऱ्याला 50,000 रुपयांचा दंड लागू शकतो। नागपूर खंडपीठाचा निर्णय, विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत दिल्या सूचना। अनेक जिल्ह्यात कापूस उत्पादन घटल्यामुळे उत्पादक आले आर्थिक संकटात। अतिवृष्टीने पिकांची वाढ खुंटली, त्याद्वारे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे। हळदीच्या दरामध्ये तेजी, रिसोडमध्ये हळद प्रति क्विंटल दर 16,000 रुपयावर। हळद उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा, आगामी दिवसामध्ये हळदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता। दोनगाव येथून ज्वारी तर मेहकर येथून तांदूळ केला परत, रेशन वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा लाभार्थ्यांना केल्यामुळे नागरिकांमध्ये निराशा। बहरलेल्या पिकांना वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, जोमात आलेल्या रब्बी पिकाला वन्य प्राण्याद्वारे पिकांचे नुकसान होत असल्याकारणाने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हंगामातच झाली कपासीची उलंगवाडी, प्रतिकूल वातावरण व बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपासीचे यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याकारणाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले। अनेक भाजी मंडईमध्ये गाजराला वाढला भाव। या थंडीच्या दिवसामध्ये गाजर खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य, त्वचा व केस तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। आश्वासने नको, आमच्या जमिनी परत करा अन भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा। सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना वापस करावी अशी मागणी होत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या आवकेत व भावात वाढ झाली आहे। विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांनो, परदेशामध्ये फळे भाजीपाला पाठवा व लाखो रुपये कमवा, यासाठी आधी नोंदणी करावी लागणार।
भाजीपाला व दर्जेदार फळांची परदेशामध्ये निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध. अनेक जिल्ह्यात कापसाच्या दरामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 31ला धिंगाणा घालार्थ हॅपी न्यू इयर पोलीस कोठडीमध्ये साजरी कराल. मनपा निवडणुकीच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी पार्ट्यावर विशेष भर, मात्र खबरदारी घेण्याची गरज. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना देण्यात येत आहे अनुदान. यासाठी जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे होत आहे आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. अनेक जिल्ह्यात मक्याच्या आवकेत थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गेल्या 5 वर्षांमध्ये देशात ऊस उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. केंद्राने ऊस उत्पादकांसाठी घेतलेले चांगले निर्णय यामुळे देशात ऊस उत्पादनात वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली. द्राक्ष निर्यात नोंदणीत घट शक्य. सांगली जिल्ह्यात 9,000 शेतकऱ्यांची झाली नोंद. जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसाठी झालेली नोंदणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दरवर्षी 2 लाख भारतीय सोडतात भारतातील नागरिकत्व. 2014 पासून जवळपास 23,000 करोडपत्यांनी भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये झाले स्थायिक. बेदाणा निर्मिती हंगाम 25 दिवसांनी लांबणार. द्राक्ष टंचाईमुळे बेदाणा निर्मिती आली धोक्यात. उत्पादनामध्ये 60% घट झाली आहे. पावसाचा फटका बसल्यामुळे यावर्षी द्राक्ष बेदाण्याला फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून विविध बाजार समितीमधील आजचे कांद्याचे असणारे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. डिजिटल पेमेंटमध्ये झाली मोठी वाढ. लोक अगदी लहान व्यवहारासाठी देखील वापरत आहे UPI पेमेंट. मोबाईल पेमेंटची वाढली अधिक पसंती. वर्षभरात 125 लाख टन मक्यापासून इथेनॉल निर्मिती. तेल कंपन्यांना 477 कोटी लिटरचा पुरवठा. इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला दिली जात आहे अधिक पसंती. राज्यात थंडीचा जोर ओसरला. पहाटेच्या वेळी वातावरणामध्ये गारवा कायम. मराठवाडा विदर्भ उपविभागामध्ये पहाटे धुके पडत असून थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता. विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबू वर्गीय फळ शेतीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शक ठरत आहे AI महाविस्तार ॲप. शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान अंदाज, विविध शेती पिकांसाठी माहिती मिळण्यासाठी AI ॲपचा वापर करण्यात येत आहे. यंदा तुरीच्या उत्पादनामध्ये होणार घट. शेतकरी झाले हवालदिल. खरीपातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. मात्र तुरीवर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. देशातील बेरोजगारीमध्ये झाली मोठी घट. शासकीय अहवालाची माहिती. 7 महिन्यातील सर्वात कमी 4.7% पातळीने देशातील बेरोजगारी कमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. कोल्हापुरी गुळाला कर्नाटक, गुजरातचे आवाहन. मागणी अभावी दर स्थिर. गुळाला क्विंटल मागे 4,100 ते 4,200 रुपयांचा मिळत आहे दर. दर्जानुसार गुळाला असणारा भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कापूस खरेदीसाठी राज्यभर 23.68 क्विंटलची मर्यादा. सिसाची कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत होती. त्यानुसार घेण्यात आला हा निर्णय. पीक पाहणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत मुदत. खरीपातील नोंदणीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली असून अजूनही पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा. पपईची आवक कमीच. दर प्रति किलो 4 ते 6 रुपयाचा. कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. खानदेशात पपईची सध्या रोज 12 ते 13 ट्रक आवक होत असून दर मात्र कमी आहे. केळीच्या आवकेत खानदेशामध्ये झाली मोठी घट. सध्या बाजारामध्ये केळीच्या आवकेत घट झाली असून स्थानिक बाजारपेठेमध्ये केळीला कमाल दर 1,050 तर किमान दर 511 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. लाल कांद्याच्या दरामध्ये झाली सुधारणा. लाल कांदा प्रति क्विंटल 3100 रुपये तर गावरान कांदा प्रति क्विंटल 2600 रुपयांचा दर मिळत असल्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थोडाफार दिलासा. अनेक जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवड जोमात सुरू. उन्हाळ्यामध्ये काढणीला येणाऱ्या कांद्याची लागवड सध्या सुरू झाली असून मात्र मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी झाले बेजार.
शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.